नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. 10 वर्ष सेवा आणि 50% निवृत्तीवेतन. अधिकाऱ्यांनी सुचवल्या सुधारणा. सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपानंतर राज्य सरकारकडून सुधारित निवृत्तीवेतन योजनेची कार्यपद्धती जाहीर करण्यात आली. मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवला आहे. जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. या योजनेत सुधारणा सुचविल्या असून उशिरा सेवेत लागणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवाकाळ कमी भरत असल्याने ते 50% निवृत्तीवेतनाच्या सूत्रातून बाद ठरतात. त्यामुळे 10 वर्ष सेवा झालेल्यांना शेवटच्या वेतनाच्या सरसकट 50% निवृत्तीवेतन मिळावे आणि 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास 10,000 रुपये निवृत्तीवेतन मिळावे अशी मागणी राजपत्रित अधिकारी महासंघाकडून करण्यात आली आहे. सुचविण्यात आलेल्या सुधारणा. उशिरा सेवेत लागलेल्या कर्मचाऱ्यांना सेवाकाळ कमी भरत असल्याने ते 50% निवृत्तीवेतनाच्या सूत्रातून बाद ठरतात. त्यामुळे 10 वर्ष सेवा झालेल्यांना शेवटच्या वेतनाच्या सरसकट 50% निवृत्तीवेतन मिळावे. 10 वर्षापेक्षा कमी सेवा असल्यास प्रमाणशीर किंवा किमान 10,000 रुपये निवृत्तीवेतन मिळावे. वैद्यकीय उपचार, मुलांचे शिक्षण, लग्न किंवा घर खरेदी यासारख्या अपरिहार्य कारणांसाठी कर्मचाऱ्यांनी आधी काढलेली संचित निधीची रक्कम बिना व्याज जमा करण्याची तरतूद असावी. 10 वर्ष सेवेनंतर स्वेच्छानिवृत्ती घेतल्यास 58 वर्ष पूर्ण होण्याची वाट न पाहता पुढील महिन्यापासून निवृत्तीवेतन मिळावे. 20 वर्ष सेवा झाल्यास पूर्ण निवृत्तीवेतन मिळावे. कर्मचाऱ्यांना सेवा काळात 3दा विकल्प बदलायची सुविधा असावी. तसेच 1982च्या सेवानिवृत्ती योजनेतील सर्व तरतुदी राष्ट्रीय योजनेत समाविष्ट कराव्यात. अशा मागण्या आणि सुधारणा सुचवण्यात आल्या आहेत.